माणसाला लाभापेक्षा तुम्हाला पोत्राच अशी परंपरा पाळून तुम्हाला मदानच मिळणार. काय थोडाफार पोटापाण्याचा धंदा म्हणून तो जर करत असेल तर मदानच मिळेल. माणसाला लाभापेक्षा सन्मान आणि इज्जत प्रिय असते. काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझा लढा हा लाभासाठी नसून इज्जतीसाठी आणि सन्मानासाठी आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सुद्धा म्हणतात, माझा लढा सन्मानासाठी आहे. स्वाभिमान भाकरीपेक्षा स्वाभिमान मोठा, ही अण्णाभाऊंची भूमिका आहे. हा अण्णाभाऊंचा विचार आहे. आणि म्हणून माणसाला लाभापेक्षा फायद्यापेक्षा सन्मान आणि इज्जत प्यारी आहे. आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मोर्चामध्ये मातंग समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मोर्चाच्या स्टेजवरती पोत्रा जाणून तुम्ही मातंग समाजाला सन्मानाचा, परिवर्तनाचा आणि इज्जतीचा संदेश देत नाही, तर तुम्ही अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरेचा आणि बेइज्जतीचा तुम्ही संदेश देताय. अरे पोत्राजाची परंपरेचं प्रदर्शन करून तुम्ही मांगवाडा राजवाडा कसा बनवणार रे मांगाच्या नेत्यानो? अरे तुळजापूरला आयुष्यभर पायी प्रवास करून देवीच्या दर्शनासाठी डोक्यावर देवीचा जग घेऊन पायी तुळजापूरला जाणाऱ्या बाईला आयुष्यभर लोकांनी बाई या नजरेनं, वाईट आणि वासनेनंच पाहिलं. देवीची भक्ती डोक्यावर जग आहे. आणि जर यात्रेला तुळजापूरला पायी जाते, अनवाणी पायी जाते, तिला इज्जत नाही भेटली, स्त्री म्हणून तिला इज्जत नाही भेटली, तर तिला सारेजण बाईच्या नजरेनंच बघत होते. तिनं नागपूरला जाऊन देवीचा जग फेकून दिला आणि बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. नागपूरच्या ऐतिहासिक क्रांतिकारी दीक्षाभूमीवर जाऊन तिनं बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि वाचायला येत नसताना सुद्धा पुस्तकं खरेदी घेऊन पुस्तकाचं गाठून डोक्यावर घेऊन घरी येत असताना सारे बौद्ध बांधव तिला जय भीम आई, जय भीम ताई म्हणत होते. ती म्हणाली, आयुष्यभर मी देवीचा जग वागवला, पण मी बाईच होती, परंतु बौद्ध धम्माचा स्वीकार करून मी देवीचा जग फेकून दिला आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला. मी बाईची आई झाली, मी बाईची ताई झाली. हा स्त्रीचा सन्मान, हा स्त्री म्हणून मला ताईचा सन्मान, मला आई बहिणीचा सन्मान मिळाला, तो बौद्ध धम्मामुळे मिळाला. आणि म्हणून म्हणतोय की बौद्ध धम्मीय राजा असणारा मांग हा सन्मान प्राप्त करायचा आहे. पण बौद्ध धम्मीय एकेकाळचा राजा असणाऱ्या मातंगाला हिंदू धर्माने पोत्राज केलं आणि त्या पोत्राजाला स्टेजवर उभा करून मांगाची नेते मातंग समाजाला काय संदेश देतात याचा जाब मातंग समाजातील शिकलेल्या तरुणांनी विचारावा. अरे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मर्यादेचा गाडा ही कथा लिहिली. त्या कथेतून मर्यादेचा गाडा, तो या कथेतून अंधश्रद्धा सोडा असा संदेश दिलाय. मसोबाला दिली सोड चिठ्ठी, बाबासाहेब तुमच्यासाठी, हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणायचे. काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुमच्या विचारासाठी मी मसोबाला सोड चिठ्ठी दिली, म्हणजे मी पोत्राज की अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धेला मी सोड चिठ्ठी दिली. ही अण्णाभाऊंची भूमिका होती, हा अण्णाभाऊंचा विचार होता. त्या अण्णाभाऊंचं नाव घेऊन तुम्ही आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीच्या मोर्चामध्ये पोत्राज उभा करून या अण्णाभाऊंच्या विचाराचा अपमान आहे, अण्णाभाऊंच्या विचाराची विटंबना आहे. तुम्ही अण्णाभाऊंच्या लहुजी वस्तादांचे आणि मुक्ता साळवेंचं नाव घेण्याचं, त्यांचा वारसदार म्हणून घेण्यासुद्धा तुम्ही लायक नाही, तुम्ही नालायक आहेत, हे यातून सिद्ध होतं. आणि तुम्ही या मातंग समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मोर्चात पोत्राजाचं प्रदर्शन करून, अण्णाभाऊ तुमच्या विचारापेक्षा आम्हाला पोत्राज लय भारी. काय अण्णाभाऊ साठे काय म्हणायचे, मसोबाला दिली सोडचिठ्ठी बाबासाहेब तुमच्यासाठी. आता उलट झालंय. मांगाचा जो मोर्चा पाहिला त्या मोर्चात पोत्राजच पाहून उलट म्हणावं लागे. अण्णाभाऊ तुमच्या आंबेडकरवादी विचाराला दिली सोडचिठ्ठी पोत्राजाच्या अनिष्ट परंपरेसाठी. काय म्हणावं लागेल, अण्णाभाऊ तुमच्या आंबेडकरवादी विचाराला दिली सोडचिठ्ठी काय
अण्णाभाऊ तुमच्या आंबेडकरवादी विचाराला दिली सोडचिठ्ठी पोतराजाला मिठी मारण्यासाठी. काय अण्णाभाऊ तुमच्या आंबेडकरवादी विचाराला दिली सोडचिठ्ठी पोतराजाला मिठी मारण्यासाठी, पोतराज ह्या अनिष्ट रूढी परंपरेसाठी. असं उलटा परिवर्तनाचा उलटा प्रवास ही मातंग समाजाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मोर्चेमध्ये परिवर्तनाचा उलटा प्रवास सुरू झालेला आहे. अशा पोतराजाचं प्रदर्शन करून मांगाचे नेते मांगवाडा राजवाडा कसा बनवणार? अरे एक काळचा बौद्ध धम्मी राजा असणारा बौद्ध धम्मी काळामध्ये मातंग समाजाचे राजे होते. बौद्ध धम्मी हिंदू धर्माची ब्राह्मणाने आमचा पराभव करून हिंदू धर्मामध्ये पोतराज झालो, म्हणून पुन्हा राजवाडा मांगवाड्याचा राजवाडा बनवायचा असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांनी सांगितलेला आंबेडकरवाद स्वीकारावा लागेल. बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करावं लागेल. मातंग समाज आणि बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करावं लागेल. हे धर्मांतर नाही. आम्ही मूळचे बौद्ध धम्मी राजे होतोय. म्हणून मातंग समाजाचा राजवाडा कधी बनेल तर मांगवाडा हा बौद्धवाडा झाला तरच तो राजवाडा बनेल. काय मांगवाड्याचा बौद्धवाडा झाला तर तो मातंग समाज हा राजवाडा बनेल. अन्यथा हिंदू धर्मामध्ये मातंग हा पोतराजच राहील. अरे तुम्हाला हिंदू धर्मात साध्या तुम्हाला मंदिरात देवाच्या मंदिरात येऊ दिले जात नाही. दगडाच्या देवाला तुमचा स्पर्श विटाळ मानला जातो. तो हिंदू धर्म व्यवस्था मांगाला राजा कसा बनविल? त्या हिंदू धर्मामध्ये मातंग समाज हा राजवाडा कसा बनेल? तुम्हाला मंदिरात येऊ देत नाहीत 21व्या शतकात सुद्धा, आणि तुम्हाला राजकर्ते बनविल. तुम्हाला मांगवाडा हा हिंदू धर्मात राजवाडा बनविल नाही. मातंग समाजाने बौद्ध धर्म स्वीकारून घर वापसी केली आणि बौद्ध मातंग समाजाचा बौद्धवाडा झाला तरच तो राजवाडा बनेल.